भोगाव मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात वसलेलं हे गाव, ज्या गावाला आशीर्वाद आहे अशा एका देवीचा, जिची ख्याती संपूर्ण मराठवाड्यात प्रचलित आहे, जिच्या दर्शनासाठी भक्त लांबून लांबून येत असतात. जगदंबा मातेचं असं एक स्वयंभू मंदिर, जिथे शारदीय नवरात्र उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. अर्थात श्री देवीसाहेब मंदिर संस्थान, श्री क्षेत्र भोगाव देवी. तर आज आपण भोगाव येथील आई जगदंबेचा नवरात्र उत्सवातील दैनिक नित्यक्रम जाणून घेणार आहोत. मंडळी, शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या दैनिक अनुष्ठानाची सुरुवात ही सकाळी होणाऱ्या लघुरुद्र अभिषेकाने केली जाते. सर्वप्रथम देवीच्या गाभाऱ्याची साफसफाई केली जाते. यावेळी मंदिराच्या वातावरणात मात्र मंत्रोच्चारांचा निनाद घुमत असतो. सकाळी 5 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत आई जगदंबेच्या अभिषेकाचे हे पवित्र अनुष्ठान चालू असते. या अभिषेकामध्ये दही, दूध, तूप, मध आणि साखर यांसारख्या पंचामृताने देवीचे स्नान पार पडते. संपूर्ण 2 तासांच्या या कालावधीत गाभाऱ्यासमोर बसलेले सर्व ब्राह्मणगण मंत्रोच्चार आणि वेदमंत्रांच्या स्वरात लघुरुद्राचे पठण करतात. त्या सुमधुर मंत्रांच्या निनादात देवीचा लघुरुद्र अभिषेक संपन्न होतो. अभिषेकानंतरच देवीला शालू अर्पण केला जातो आणि त्यानंतर देवीच्या वस्त्र व अलंकार पूजेला सुरुवात होते. देवीला वस्त्र परिधान केल्यानंतर पुजारी देवीचा मळवट भरतात. सुंदर, आकर्षक आणि पारंपरिक अलंकारांनी सजवलेला हा मळवट देवीच्या तेजात अधिकच दैवी भाव निर्माण करतो. मळवट भरल्यानंतर अलंकार पूजेला सुरुवात होते.
मागील 30 वर्षापासून दर नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी मंदिर संस्थांतर्फे देवीला सोन्याचा किंवा चांदीचा एक दागिना अर्पण केला जातो। यामुळे आज देवीच्या अंगावर असंख्य सुंदर आणि किमती अलंकाराची झळाळी आपल्यास अनुभवता येते। अलंकार पूजा संपन्न झाल्यानंतर आई जगदंबेचा शृंगार केला जातो। या शृंगारात देवीचा मानाचा पुष्पहार देवीला अर्पण केला जातो। त्यानंतर गजरांच्या मनोहर माळा देवीच्या गळ्यात सजवल्या जातात। असं हे सुंदर अलंकार आणि शृंगार पूजा झाल्यानंतर आई जगदंबेचं मनमोहक आणि तेजस्वी रूप सर्व भाविक भक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवते। शृंगार पूजा आणि अलंकार पूजा संपन्न झाल्यानंतर देवीच्या आरतीचे ताट व नैवेद्याचे ताट तयार केले जाते। देवीच्या नैवेद्यासाठी चांदीचे ताट वापरले जाते। त्यामध्ये देवीच्या सकाळचा नैवेद्य तयार करून ठेवला जातो व त्यानंतर नैवेद्याचे ताट मंदिराचे पुजारी आई जगदंबेच्या गाभाऱ्याकडे घेऊन जाताना मार्गस्थ होतात आणि जसेच आरतीचे व नैवेद्याचे ताट देवीसमोर पोहोचले जाते, ठीक सकाळी 8:30 वाजता देवीच्या सकाळच्या आरतीला यजमानांच्या हस्ते सुरुवात होते। आरती दरम्यान संपूर्ण मंदिर परिसर मंत्रोच्चाराने आणि भक्तिमय गायनाने दुमदुमत असतो। आई जगदंबेच्या चरणी श्रद्धेचा आणि भक्तीचा ओघ हा अखंड वाहत असतो। सकाळच्या 5 आरत्या संपन्न झाल्यानंतर आरतीचा प्रकाश बाहेर नेला जातो आणि ती आरती मंदिर परिसरातील देवीच्या परिवार देवतांकडे घेऊन जाण्यात येते।
साहेबाचा उदय भवानी की जय. जेव्हा ही आरती परिवार देवतेकडे नेली जाते तेव्हा ती देवी मंदिराची परिक्रमा करत जेव्हा ही आरती परिवार देवतेकडे नेली जाते तेव्हा ती देवी मंदिराची परिक्रमा करत वाजत गाजत पुढे सरकते. गोंधळ्यांचे सुंदर नृत्य, संबळ, हलगी, डफ, झांज आणि टाळ यांच्या गजरात ही आरती मंदिराभोवती प्रदक्षिणा घालते. यावेळी मंदिरातील भाविक भक्त, कार्यकर्ते, तरुण मंडळी अगदी उत्साहात नाचत गात आई जगदंबेच्या जयघोषात ही परिक्रमा करत असतात. देवीच्या अष्टमीच्या दिवशी जिथे होम होतो तसेच मंदिरासमोर असलेली दीपमाळ अशा सर्व पवित्र ठिकाणी देवीची आरती अर्पण केली जाते. परिवार देवतेला आरती दिल्यानंतर ही आरती परत देवीच्या गाभाऱ्यात नेली जाते. व तसेच गाभाऱ्यात आरती पोहोचताच मंत्रपुष्पांजलीला सुरुवात होते. आणि मंत्रपुष्पांजली संपन्न झाल्यानंतर परत ही आरती भक्तांसाठी प्रसाद स्वरूपात दिली जाते. अशा रीतीने भक्तिभाव, उत्साह आणि परंपरेच्या संगमात देवीच्या शारदीय नवरात्रीतील सकाळची आरती मात्र संपन्न होते. मंडळी, आई जगदंबेचा असलेले पवित्र आणि सुंदर श्री देवीसाहेब मंदिर संस्थान याला लाभलेला हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा म्हणजेच या भूमीचा अभिमान आहे. हा वारसा जपणे, मंदिर व मंदिर परिसराची देखभाल करणे, नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे आणि अतिशय दिमाखात साजरा होणारा हा नवरात्र उत्सव सुरळीतपणे पार पाडणे हे कार्य फार महत्त्वाचे आणि जबाबदारीचे आहे. आणि या सर्व जबाबदाऱ्या श्री देवीसाहेब मंदिर संस्थान गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे भक्तिभावाने आणि शिस्तीने पार पाडत आलेले आहे. चला तर मग आज आपण भोगाव येथील श्री देवीसाहेब मंदिर संस्थानची ओळख करून घेऊया आणि जाणून घेऊया नवरात्री उत्सवासाठी मंदिरात नेमकी कशी तयारी केली जाते. नमस्कार, मी विठ्ठल नारायणराव देशमुख, विश्वस्त श्री देवीसाहेब संस्थान. माझी नियुक्ती 2019 पासून मी या ठिकाणी समितीवर कार्यान्वित आहे. तसं पाहिलं तर संस्थांच्या या विश्वस्त समितीची स्थापना ही 1986 रोजी माझे आजोबा स्वर्गीय प्रसादराव नारायणराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली ही समिती आहे. त्यात पहिले अध्यक्ष वसंतराव तळणीकर हे होते. त्यांच्या निधनानंतर स्वर्गीय वसंतराव तळणीकर यांच्या नंतर गुलाबचंदजी नंदलालजी राठी माजी आमदार हे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम पाहतात. उपाध्यक्ष भगवानराव देशमुख, सचिव श्री प्रसादराव नारायणराव देशमुख, सचिव सहसचिव नामदेवराव शेवाळे, कोषाध्यक्ष प्रमोदजी पांडे, विश्वस्त सुभाषचंद्रजी तिवारी, विश्वस्त प्रल्हादराव अण्णा अशी ही समिती 2019 पर्यंत होती. 2019ला माझे आजोबा स्वर्गीय प्रसादराव नारायणराव देशमुख यांच्या निधनानंतर मी या ठिकाणी समितीवर विश्वस्त म्हणून काम बघतो.
असा आमचा विश्वस्त समितीचा परिचय आहे. मंडळी, एवढ्या मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणारा शारदीय नवरात्रोत्सव, या उत्सवाच्या तयारीमागचं पूर्वनियोजन आणि मेहनत नक्की कशी असते हे आता आपण जाणून घेऊया. या शारदीय नवरात्र उत्सव आमचा आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध दशमीपर्यंत, जसे विजयादशमीपर्यंत नवरात्र उत्सव हा या ठिकाणी साजरा होतो. भोगावदेवी संस्थान श्री क्षेत्र येथे या नवरात्र उत्सवाची पूर्वतयारी ही 3 महिने अगोदरपासून सुरू होते. त्यात मग दर्शन बाऱ्या असतील, मंदिर परिसराची स्वच्छता असेल, मंदिर संस्थांची रंगरंगोटी, राहिलेलं कन्स्ट्रक्शनचं काम इत्यादी कामापासून आम्हाला पूर्वनियोजन करावं लागतं. साधारणतः आमचं भोगाव फाटा ते भोगावदेवी संस्थानपर्यंत येणाऱ्या भाविक भक्तांसाठी, रात्री येणाऱ्या किंवा सकाळी लवकर पायी यात्रेमध्ये येणाऱ्या लोकांसाठी, दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना आम्ही लाईटची व्यवस्थेचं सुद्धा आम्ही नियोजन करतो संस्थांच्या वतीनं. या सर्व कामासाठी आम्हाला गावकऱ्यांचं सहकार्य असते, त्याचबरोबर स्वयंसेवक असतील यांचं देखील आम्हाला मोठ्या प्रमाणावर सहकार्य असते. मी रितेश प्रमोदराव पांडे या संस्थांमध्ये आज 25 वर्षापासून व्यवस्थापक म्हणून काम करतो. दर नवरात्राला प्रत्येक भाविकाची सोय करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याची अडीअडचण, त्याच्या मूलभूत सुविधा पुरवणं हे आम्ही सगळं पूर्ण टोटल याच्या ट्रस्टीच्या मेंबर लोकांच्या कामा सांगून काय काय लागतंय काय नाही हे आधी 2-3 महिन्या आधीपासून आम्ही ह्या तयारी करतो. मंडळी, देवी मंदिराला सध्या एकूण 4 द्वार आहेत. यापैकी सर्वात जुनं आणि मुख्य द्वार म्हणून उत्तर महाद्वार ओळखलं जातं. याच द्वारातून आपण मंदिराच्या पवित्र प्रांगणात प्रवेश करतो. महाद्वार पहिलं एकच द्वार होतं, आता 4 द्वार केलेत आम्ही. पण हे अगोदरचं जुनं आहे, हे कोणालाच माहीत नाही याचं बांधकाम. मंदिरात प्रवेश करताच आपल्या डाव्या बाजूला मंदिर समितीचं कार्यालय आणि देणगी कक्ष दिसते, तर उजव्या बाजूला मंदिराच्या प्रांगणात उंच अशी दीपमाळ उभी आहे. याच दीपमाळीच्या समोर आहे अष्टमीला होणाऱ्या होम हवनाचं कुंड. आणि कुंडाच्या शेजारीच पंचधातूपासून तयार केलेलं आहे देवीचं वाहन सिंह. मी प्रल्हाद आबासाहेब देशमुख मोरे, देवीसाहेब संस्था भोगाव येथील रहिवासी, आणि देवीची माझी श्रद्धा देवीवर जास्त असल्यामुळं मला जुन्या कमिटीनं एक पहिला कमिटी मेंबर एक्सपायर झाल्याच्या नंतर त्याच्या जागेवर मला घेतलं कमिटीने. मला घेतल्याच्यानंतर मी ट्रस्टी म्हणून राहिलो 15 वर्ष केल्याच्या नंतर पुन्हा 5 वर्षाला आमचे जुने सचिव होते, ते एक्सपायर झाल्यावर बाकीच्या कमिटीनं पुन्हा माझी नेमणूक केली सचिवपद म्हणून. आणि मी तेव्हापासून देवीची श्रद्धा माझ्याकडं आहेच आहे, पण मी 10 घंटे कमीत कमी वेळ देत असतो मंदिरात दररोज. मी घरच्या व्यवहारात 1 रुपयाचं सुद्धा काही मंदिराचं जुन्या काळात फक्त हेमाडपंथी मंदिर गाभारात एवढाच होता, आणि नंतर पुन्हा मग आमच्या पहिल्या सचिवनं इकडलं काही साईडचं बांधकाम केलं अध्यक्षानं आणि सचिवानं. नमस्कार, भगवानराव विनायकराव देशमुख, उपाध्यक्ष देवीसाहेब संस्थांचे. आणि हे जे बांधकाम हे ते आता जे सभा मंडप हे ते जे व्हायला तर इसवीसन 22पासून 1822पासून झाले. तर हे बाहेरचं जे सभा मंडप अंडरग्राऊंड आणि पूर्ण बांधकाम हे या 4 वर्षामध्ये कालावधीमध्ये पूर्ण झाले. आणि हे समोरचा जे सभा मंडप आहे ते मेघना दिदीनं फंड टाकला, महाराष्ट्र शासन विभाग परभणी. तर त्या फंडाचं काम 23मध्ये 23-24मध्ये. आणि हे पूर्ण काम हातावर घेऊन त्यांनी त्या वर्षामध्ये पूर्ण केलं. पर्यटन विकास निधीमधून 40 लाखाचं काम. हां. आणि हे जे देवस्थानचे पूर्ण बांधकाम या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण झाले आहे.
आणि हे इतिहास जे पहिला तर तो इतिहास म्हणजे आम्हाला बी सांगू शकत नाही आम्ही, ते पिढ्यानं पिढी झालेला आहे. तर आणि हे समोरचं देवीचं मंदिर, महादेव मंदिर याच्या 4 वर्षात पलीकडलं ते आता झाले, आणि मारुती मंदिरचं बी बांधकाम आता झालं. हां, तर एवढं बोलून मी माझं नवरात्रीमध्ये दररोज हजारो भाविक शांततेत आणि शिस्तीत आई जगदंबा देवीचं दर्शन घेतात. दूर दूरवरून आलेल्या भाविकांना किंवा घाईत असलेल्या भक्तांना गैरसोय होऊ नये म्हणून यासाठी मंदिर समितीने दर्शन रांगेजवळच दर्शन पासची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आलेल्या भक्तांना दर्शनासाठी या ठिकाणी दर्शन बारींची व्यवस्था आहे. दर्शन बारी ही 3 प्रकारची आहे. सर्वसाधारण दर्शन बारी जी जनरल आहे, दुसरा दर्शन पास ही एक तिचा शुल्क 100 रुपये, ही VIP शुल्क आहे 100 रुपये, आणि त्यानंतर 50 रुपयाचं शुल्क या माध्यमातून आम्ही दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. या कामी आम्हाला सिक्युरिटी गार्ड, स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासनाचं दर्शन बाऱ्यांसाठी व्यवस्थापनासाठी खूप मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभतं. देणगी कार्यालयामध्ये दर्शन पासची व्यवस्था उपलब्ध आहे. आणि दिव्यांगांसाठी, अपंग दिव्यांगांसाठी मोफत दर्शन आम्ही या ठिकाणी करतो. मंडळी, नवरात्रीमध्ये येणाऱ्या भक्तांना कोणतीही अडचण होऊ नये आणि मंदिर परिसरात कायदा सुव्यवस्था कायम राहावी यासाठी मंदिर समिती आणि पोलीस प्रशासन अगदी चोख बंदोबस्त ठेवून लक्षपूर्वक काम करतात. चला जाणून घेऊया नवरात्र उत्सवातील बंदोबस्तात कार्यरत पोलिसांचा अनुभव. नमस्कार, माझं नाव दत्तात्रय तुकाराम गुंगाणे, पोलीस स्टेशन जिंतूर. इथे सतत माझी 4थी देवीची यात्रा आहे. त्यानिमित्तानं सर्व भाविक भक्तांचं आर्थिक स्वागत करतो आणि इथला बंदोबस्त हा योग्य रीतीनं लावून माननीय पोलीस निरीक्षक साहेब श्री सरोदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि SDPO साहेब श्री बेनिवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित चालू आहे. भाविकाला कोणत्याही प्रकारची काही इजा न होता सुस्थितीत बंदोबस्त चालू आहे आणि माझ्या कार्यकाळामध्ये ही 4थी यात्रा एक संपन्न होत आहे. सर्व भाविकांची पार्किंगची, दर्शनाची आणि पूर्ण परिसराची पूर्ण बंदोबस्त योग्य रीती लावण्यात आलेला असून यामध्ये मंदिर समितीचा व गावकरी मंडळी सर्व भोगाव यांच्या सहकार्याने ही यात्रा अत्यंत शांततेत चालू आहे. पोलीस प्रशासनाबरोबरच मंदिर समिती देखील नवरात्र उत्सव आनंदी आणि सुरळीत पार पडावा यासाठी विशेष प्रयत्न करते. याच उद्देशाने सोलापूर येथून अतिरिक्त सुरक्षा दल दरवर्षी बंदोबस्तासाठी बोलवण्यात येतो, ज्यामुळे संपूर्ण उत्सव सुरक्षित आणि शांततेत संपन्न होतो. नमस्कार, मी विजय गावडे, पंढरपूर. आमचे रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा, आमचे लोक इथं देवी साहेबा संस्थान भोगाव या सेवेत आलेले आहे. आमचे टोटल 16 लोक आहेत. आम्ही कमीत कमी पहिल्या माळेपासून दसरा, विजयदशमी, दसरा या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पार पाडण्यासाठी व आपल्या 9 माळा आईसाहेबाच्या त्या 9 माळा सुखरूपपणे पार पाडण्यासाठी व देवी साहेब संस्था यांना काही तर थोडी मदत म्हणून रेस्क्यू संस्था आलेली आहे आमची पंढरपूरची. धन्यवाद. नवरात्रामध्ये येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि व्यवस्थेसाठी मंदिर समितीही अगदी काळजीपूर्वक लक्ष देते. या ठिकाणी येणारे भाविक, या ठिकाणी आलेल्या भाविकांची व्यवस्था कशा पद्धतीने करता येईल, त्यांना राहण्यापासून आलेल्या माणसाला पाण्यापर्यंत ही जबाबदारीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्याचबरोबर देवीचे असलेले अलंकार, इथल्या आलेल्या भाविकांची सुरक्षितता ही सर्वात मोठी जबाबदारी ही आमच्या विश्वस्त समितीवर आहे. ज्यांना आरोग्याची सेवा असेल किंवा ही जे झालेली गर्दी कशा पद्धतीनं कंट्रोल करायची, ही जबाबदारी आमच्या विश्वासासाठी सर्वात महत्त्वाची आणि प्राधान्याची बाबती आहे. या कामासाठी आम्हाला पोलीस प्रशासनाचं मोठ्या प्रमाणात सहकार्य असते. त्याचबरोबर रेस्क्यू फोर्स पंढरपूर इथले काही गार्ड, पंढरपूर देवस्थानचे गार्ड या ठिकाणी आम्ही त्यांना बोलवतो. त्या गार्डचं सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभतं. मंडळी, देवीचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर येताच आपल्याला काही महिला परडी भरताना दिसतात. अनेक महिला येथे येऊन आई जगदंबेच्या नावाने परडी भरतात आणि परडी भरल्यानंतर समोरच असलेल्या सभागृहात आपण पाहू शकतो श्री देवी साहेब मंदिर संस्थानचं अन्नछत्र.
चला तर मग बघूया हे अन्नछत्र कशा प्रकारे चालतं आणि हे भक्तांना कशा प्रकारे प्रसाद देण्यात येतो. नमस्कार, मी रवी बाबाराव देशमुख, श्री जगदंबा भक्त अन्नछत्र मंडळ भोगाव देवी अध्यक्ष. आम्ही मागील 12 वर्षापासून या अन्नछत्राची अविरत सेवा या भोगाव देवी संस्थान आणि अन्नछत्र मंडळातील सभासद असं संयुक्त विद्यमाने हे अन्नछत्राचं काम मागील 12 वर्षापासून चालू आहे. आणि यासाठी एक आमच्या गावातीलच सगळी तरुण मंडळी यामध्ये सहभागी आहे. प्रत्येकाचा याच्यामध्ये वर्गणीचा सहभाग असतो आणि त्या सहभागातून हे अन्नछत्र चालतं. काही देणगीदार पण यामध्ये येतात, बाहेरगावचे पण, त्यांची पण देणगी येथे स्वीकारली जाते. आणि हे अन्नदानाचं जे काम आहे ते काम मागील 12 वर्षापासून सातत्यानं चालू आहे. दरवर्षी सुरुवातीला 2000, 3000, 7-8 हजारापर्यंत लोक पर डे इथं जेवून जातात. तसं हे पहिल्या माळीला कमी गर्दा असतो, दुसऱ्या 5व्यापासून गर्दा वाढतो, 7-8 हजारापर्यंत कमीत कमी लोक जेवून जातात. जेवणामध्ये आम्ही एक स्वीट आयटम, वरण भात भाजी पोळी अशा प्रकारचं सुंदर आणि रुचकर जेवण देण्याचा प्रयत्न आमची कमिटी करते. मंडळी, पंचक्रोशीतच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात भोगाव देवी येथे साजरा होणारा हा शारदीय नवरात्र उत्सव अत्यंत प्रचलित आहे. मागील अनेक वर्षांपासून या नवरात्र उत्सवाला एका पारंपरिक यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविक आपल्या कुटुंबासह मंदिर परिसराच्या बाजूला आणि पाठीमागे भरलेल्या यात्रेचा मनमुराद आनंद घेताना दिसतात. यात्रेमध्ये भाविक हळदी, कुंकू, पेढा, प्रसाद, लहान मुलांसाठी खेळणी आणि अनेक वस्तूंची खरेदी करताना दिसतात. आणि या नवरात्रीत येणाऱ्या यात्रेकरू व भाविकांसाठी एक विशेष आकर्षण ठरतं भोगाव देवी मंदिराच्या पश्चिमेला असलेलं भोगाव देवी तलाव. हे सुंदर तलाव देवी मंदिराच्या परिसराला एक वेगळी शोभा आणि नैसर्गिक सौंदर्याची देणगी देते. देवी मंदिरच्या बाजूलाच एक तलाव आहे, नैसर्गिक तलाव आहे. जवळपास या तलावाचं क्षेत्रफळ हे साधारणतः 63 एकर, 63 ते 65 एकरचा हा तलाव आहे. मागच्या 5-6 वर्षापासून या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत असो किंवा लोकसहभागातून गाळ उपसण्याचं काम झालेलं आहे. त्यामुळं तलावाची खोलीकरण झाली असल्या कारणाने लक्षणीय प्रमाणात आपण पाणी पातळी बघू शकता. याचा फायदा सभोवतालचे जे शेतकरी वर्ग आहेत या विहिरीला, बोरला या खोलीकरणाचा गाळ उपसल्यामुळे जलयुक्त शिवार या योजनेमुळे आपल्याला या ठिकाणी फायदा झालेला आहे. भविष्यात प्रशासनानं जर याकडे लक्ष दिलं तर पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी जे उत्तम असं या आपल्या मराठवाड्यातलं उत्तम असं पर्यटन स्थळ विकसित होऊ शकते. त्यासाठी एक विश्वस्त या नात्यानं आणि संस्थांच्या वतीनं आमचा शासन दरबारी सतत पाठपुरावा सुरू आहे. आणि एक प्रशासनाला आपल्या माध्यमातूनही विनंती आहे, इकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच पर्यटन स्थळ या ठिकाणी विकसित होऊ शकतं. तलावाच्या बाजूलाच देवी संस्थांची एक 60 एकर जमीन आहे आणि त्यानंतर आपलं वनक्षेत्र सुरू होते. त्यामुळे जर इकडे लक्ष दिलं तर नक्कीच मोठ्या प्रमाणावर असं एक पर्यटन स्थळ विकसित होऊ शकतं. मंडळी, आई जगदंबेची कृपादृष्टी ही तिच्या प्रत्येक भक्तावर सदैव असतेच आणि प्रत्येक भक्तही या शारदीय नवरात्र उत्सवात आपल्या परीने कुठे ना कुठे सेवाभावाने सहभागी होत असतो. अशाच सेवांपैकी एक सेवा म्हणजेच यात्रा परिसरातील अन्नछत्र. नमस्कार, माझं नाव अशोक जगताप.
मी इथलं स्वर्गीय शिवाजीराव देशमुख मित्रमंडळाचे जे अल्पदरात भोजनाचा कार्यक्रम इथं चालतो, गेल्या 20 वर्षापासून हा कार्यक्रम चालतो आणि ह्या सर्व कार्यक्रमाचं व्यवस्थापन बघतो. तर स्वर्गीय शिवाजीराव देशमुख मित्रमंडळ भोगाव देवीतर्फे गेल्या सतत 20 वर्षापासून आपण येथे अल्पदरात भोजनाचा कार्यक्रम ठेवतो. त्या अल्पदरात भोजनाच्या कार्यक्रमामध्ये सर्वसाधारण सर्वच भाविकांना यामध्ये महाप्रसादाचा लाभ मिळावा असा प्रयत्न आमच्या मित्रमंडळाचा असतो. कारण जे ग्रामीण भागातून लोक येतात आपल्याकडे, त्या लोकांना जेवणाची व्यवस्थित अशी सुविधा मिळावी या दृष्टिकोनातून हा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. गेले सतत 20 वर्षापासून हा उपक्रम आपण घेत आहोत. मंडळी, भोगाव देवीच्या दर्शनासाठी अनेक भक्त लांबून लांबून येतात. आलेल्या प्रत्येक भक्ताला सोयीचं दर्शन व्हावं यासाठी मंदिरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर वाहनतळाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंडळी, पार्किंग पासून श्री देवी मंदिरापर्यंत सुमारे 500 मीटर अंतर भक्तांना चालत पार करावं लागतं. या गोष्टीची दखल घेत मंदिर समितीतील विठ्ठल देशमुख आणि रितेश पांडे यांनी आपल्या स्वखर्चातून एक अत्यंत सुंदर उपक्रम राबवला आहे. श्री देवीसाहेब मंदिर पार्किंग ते श्री देवीसाहेब मंदिर उत्तर महाद्वार पर्यंत मोफत ऑटो रिक्षा सेवा. ही सेवा नवरात्रीच्या संपूर्ण 9 दिवस भक्तांच्या सोयीसाठी सुरू असते. मंडळी, घटस्थापनेपासून सुरू होणारी ही शारदीय नवरात्र पुढे दसरा ते कोजागिरी पौर्णिमापर्यंत चालते. या संपूर्ण नवरात्र उत्सवाची रूपरेषा, देवी जगदंबेचा होणारा दैनिक नित्यक्रम आणि दिवसभर चालणाऱ्या विविध सेवेंबद्दल माहिती आता आपण मागील अनेक वर्षांपासून आई जगदंबेच्या अखंड सेवेत असलेले श्री देवीसाहेब मंदिर संस्थानचे पुजारी व महंत श्री जीवनगुरु भोगावकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. व सोबतच आई जगदंबेचं दर्शन योग्य रीतीने कसे घेतले जाते हे सुद्धा जाणून घेऊया. अगोदर ते पाय धुतल्या जातात. हे मेन दरवाजातून प्रवेश केल्यानंतर हे हौद आहे. इथे पाय धुणे आणि चूळ भरणे, त्याशिवाय कारण आपण ज्या वेळेला बाहेरून येतो पायाला अनेक प्रकारचे काही लागलेले असते, स्वच्छ पाय धुतल्यानंतर आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. आता इथे पाय धुण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी ह्या 2 मूर्त्या आहेत, जय आणि विजय. सुरुवातीला हे आणि हे जय आणि विजय ह्या मूर्ती. नंतर मेन मंडपामध्ये त्या ठिकाणी हे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. सगळे भक्त यांचं पण दर्शन घेतात. विठ्ठल रुक्माई. आता विठ्ठल रुक्माईनंतर आपण हे मंदिरामध्ये या ठिकाणी भक्त आल्यानंतर असं जी त्यांना दर्शनाची ओढ असते, कोणी चालत येतात, कोणी गाडीवर येतात, त्यांना ओढ असते देवीच्या दर्शनाची. आल्यानंतर मनोभावे असं पूर्ण दर्शन घेतात डोकं टेकून. देवीचा समोर आपला पूर्ण माथा टेकून आपली मनोकामना सांगतात देवीला आणि देवी पावती. म्हणजे मनोभावे या ठिकाणी देवीचं सुंदर स्वरूप असं चांगल्या प्रकारचे पावणारी तेजपुंज देवीचे या ठिकाणी दर्शन घेतलं जाते. नमस्कार, मी जीवनगुरु भोगावकर याच गावचा रहिवासी आहे. पंढरपूर आळंदी 10 वर्ष अध्ययन केल्यानंतर सध्या संभाजीनगरला स्थायिक आहे आणि गेल्या 31 वर्षापासून नवरात्रामध्ये या ठिकाणी अनुष्ठानाच्या सेवेसाठी येत असतो. तर आमचं शारदीय नवरात्र, जसे नवरात्राचे 4 प्रकार आहेत, त्यापैकी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ नवरात्र आहे. आणि या नवरात्रामध्ये खूप आनंदामध्ये भोगावमध्ये हा नवरात्रोत्सव जगदंबा मातेचा चांगल्या प्रकारचा साजरा केला जातो.
आणि या नवरात्रातील दिनचर्या जी आहे की सकाळी सर्व ब्रह्ममुहूर्त आम्ही 4 वाजता उठून बरोबर 5 वाजता मंदिराचं दार उघडून मंदिरामधील निर्माल्य वगैरे स्वच्छता वगैरे असते ती परिपूर्ण स्वच्छता करून दिनचर्याच्या पूजेला सुरुवात होती. या पूजेला रोजचे 5, 7, 8 कधी 10 अशा जोड्या असतात रोज. त्या जोड्या मात्र आवर्जून वेळेमध्ये येतात. सकाळी 4:30 पावणे 5ला सगळ्या जोड्या या ठिकाणी उपस्थित राहतात. त्या यजमान म्हणजे त्या पती पत्नी पूजेचे जोडे आल्यानंतर बरोबर 5 वाजता मात्र पूजेला सुरुवात होते आणि 5 वाजता या ठिकाणी शांतीपाठ हे एक दिवसभर सगळी शांतता असावी. शांतीपाठ झाल्यानंतर यजमानाच्या हस्ते गाभाऱ्यामध्ये संकल्प सोडला जातो त्या अनुष्ठानाचा. त्या अनुष्ठानामध्ये गणपतीवरून पूजन करून ते लघुरुद्राला सुरुवात होते. प्रारंभी सुरुवातीला सकाळी गणपती पूजन केले जाते आणि गणपती पूजन केल्यानंतर वरुण पूजन, नंतर जगदंबा देवीची या ठिकाणी पूजा चालू होते. लघुरुद्र म्हणजे 11 ब्राह्मण ते 121 आवर्तन केले जातात आणि त्याला लघुरुद्र म्हणतात. तो प्रतिदिन असतो पहिल्या दिवशीपासून ते दसऱ्यापर्यंत. पूर्ण सकाळी 5 वाजता हा लघुरुद्र, नंतर आमच्या लघुरुद्राला सुरुवात होते. ते आमचे साधारणतः आवर्तन परिपूर्ण 5 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत पूर्ण होतात आणि 7 वाजता की आवर्तन देवीला जे दही, दूध, तूप, मध, साखर हे पूर्ण पंचामृत, भरपूर अत्तर, गंध, नाना प्रकारचे स्नान घातल्या जातात. ह्या नवरात्रामध्ये स्नान घालून देवीला हे स्वच्छ करून आणि या 10 दिवसामध्ये देवीला 10 महावस्त्र आणलेले असतात. की जे यजमान असतात, यजमानाकडून घेतलेली ती काय असते त्यामुळे एकच वस्त्र आणलं जाते चांगल्या प्रकारात. आपण ज्याला शालू किंवा बनारसी म्हणतो. अभिषेक झाल्यानंतर ते महावस्त्र शालू देवीला अर्पण केला जातो. नंतर जे अलंकार आहेत देवीला त्याला अलंकार पूजा म्हणतात. ही नवरात्रामध्येच केल्या जाते. ते संपूर्ण अलंकार आणि वस्त्र या ठिकाणी येथील पुजारी किशोर गुरु आणि मनोज गुरु हे वस्त्र अलंकार 1 तास लागतो. पूर्ण अलंकार घातले जातात. सध्या अलंकार आपल्या देवीला दिसतात, त्याला अलंकार पूजा म्हणतात. संस्थांच्या वतीनं दरवर्षी गेल्या 30 वर्षापासून अष्टमीला जी महाअष्टमीला महापूजा असते संस्थांची, त्यावेळेला 1 अलंकार केला जातो. असे त्यामुळे देवीला हे भरपूर अलंकार आहेत, नाव सुद्धा सांगता येणार नाहीत. हे अलंकार वजनदार म्हणजे असे ग्रामनं वगैरे नाहीत, वजनदार आहे सगळे चांगले. दरवर्षी अलंकार करत करत आतापर्यंत देवीला हे भरपूर अलंकारयुक्त देवी अशी. आणि तेच चांदीचं सिंहासन त्यानंतर आपण जे पाहता त्यात 4 वर्षापूर्वी केलेलं आहे. सर्व भक्तांच्या वर्गणीवरून भक्तांनी प्रत्येक चांदी अर्पण केली. ती प्रभावाची चांदीची दोन्हीकडे 2 सिंह दिसतात. ते भक्तांच्या प्रत्येकाने चांदी दिली आणि त्या चांदीमधून त्या ठिकाणी येथील पुजारी किशोर गुरूंनी खूप मेहनत घेतली. त्यासाठी सगळे भक्त तयार केले. प्रत्येकाने 1 तोळा, 2 तोळे, 1 किलो, अर्धा किलो अशा भक्तांनी चांदी देत एवढे ते प्रभावळ म्हणतात तिला. ते बघा किती सुंदर प्रभाव आहे. त्या प्रभाव तयार केलेली पूर्ण चांदीची. पण त्यामध्ये प्रभाव करून चांदी उरली, परत ते 2 सिंह तयार केले, कारण देवीचं वाहन हे सिंह आहे तशा. आणि अशा प्रकारे संस्थांच्या वतीनं दरवर्षी 1 अलंकार करत करत देवीला हे अलंकार भरपूर झालेले आहेत. आणि देवीला वर्षभर भरपूर साड्या येतात. पण अष्टमीला जसं आपण घरचा आहेर म्हणतो लग्नामध्ये, तसं देवीला मात्र एकच साडी वर्षातून घरची असते, म्हणजे संस्थांची. ते म्हणजे महावस्त्र. ते अष्टमीला महापूजेच्या वेळेला मात्र नेसवल्या जाते. आणि पूर्वी मात्र अलंकार हे फक्त महापूजेला घातले जायचे. पण आता मात्र नवरात्रामध्ये सगळी सिक्युरिटी असल्यामुळे, सगळेजण असल्यामुळे, सहकार्यामुळं हे अलंकार पूर्ण 10 दिवस असतात. पूर्वी अलंकार फक्त 1 दिवस घातले जायचे अष्टमीला. आता मात्र 10 दिवस पूर्ण हे अलंकार देवीला दसऱ्यापर्यंत घातल्या जातात.
अशी देवीची दिनचर्या. की अलंकार घातल्यानंतर बरोबर जे पूजेचे यजमान आहेत त्यांच्या हस्ते 8:30 वाजता महाआरती होते आणि भक्ताची रांग भरपूर असते, म्हणून सकाळच्या आरत्या ह्या आम्ही 5च म्हणतो. आणि 9 वाजेपर्यंत आरती झाल्यानंतर ती आरती आमची मंदिराला प्रदक्षिणा, म्हणजे देवीच्या काही मंदिरामध्ये परिवार देवता आहेत त्या देवतेला आरती द्यावं लागते. त्या परिवार देवतेला आरती देऊन आल्याशिवाय भक्तांना आरती दिल्या जात नाही. म्हणून देवीची आरती झाल्यानंतर ती आरती बाहेर, जेवढ्या बाहेर देवीच्या परिवार देवता आहेत, अनेक मूर्ती आहेत, त्या मूर्तीला आरती दिल्या जाते. पण आरती नुसती एकच व्यक्ती घेऊन जात नाहीत, अनेक भक्त तरुण सगळे आनंदामध्ये, गोंधळी वाघे एक वाद्य आहे देवीचं, त्या वाद्यामध्ये ती आरतीचे सर्व परिवार देवतांना दिल्यानंतर ती आरती परत मंदिरामध्ये येते. मंदिरात आरती आल्यानंतर कापूर आरती होती, नंतर मंत्र पुष्पांजली होती, नंतर देवीचे जे सप्तशतीमध्ये ध्यान आहेत ते ध्यान म्हटल्या जातात. ध्यान म्हटलं तर देवीची प्रार्थना आहे, कोट्यावधी अपराध पतितमी, की आमच्याकडनं काही जर अपराध झाले असतील पूजा करताना किंवा आपण जे वावरतो मंदिरामध्ये त्याचं निरसन व्हावं म्हणून ती प्रार्थना केल्या जाते. नंतर देवीची प्रार्थना, अंबे एक करी उदास घरी, की आम्हाला दिवसभर आनंद दे. आपण घरी एक दिवस काम केलं थकून जातो, इथं तुम्ही दिवसभर काम करा, देवीपाशी थकवा येत नाही. उदास न करी, आम्हाला करू नको, आनंदी राहू दे, मग ती प्रार्थना म्हटल्या जाते. परी 4 ते 6 सप्तशती कथा असते. कथाकार म्हणजे मी स्वतः ते जीवनगुरु भोगावकर, की महाराष्ट्रामध्ये सप्तशती कथा कोणीच केलेली नाही आतापर्यंत. आपण भागवत कथा पुष्कळ ऐकल्या, पण गेल्या 3 वर्षापासून भोगावला या देवीच्या सान्निध्यामध्ये नवरात्रामध्ये सप्तशती कथा चालू केलेली आहे. सप्तशती भक्तांना समजावी सप्तशती काय आहे, त्यामध्ये देवीनं काय केलं, देवीचे अवतार, देवीचे रूप, अनेक कथा आहेत त्यामध्ये. ती 2 तास कथा सांगितल्या जाते, 4 ते 6. 6 नंतर सायंपूजन वगैरे, संध्या वगैरे, नंतर पुन्हा संध्याकाळी 8 वाजता देवीची सायंपूजा असते, पंचोपचार पूजन वगैरे आणि देवीची महाआरती. पंचोपचार पूजन आणि नैवेद्य, आणि नैवेद्य आहे तर देवीला सकाळी 8:30 वाजता आणि संध्याकाळी 7:30 वाजता. तर नैवेद्य हा पूर्ण पदार्थाचा आहे, वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर आणि एक पदार्थ, आणि शुक्रवार रविवार पुरण असते, आणि मध्ये श्रीखंड आहे, बासुंदी आहे. उपवास हे माणसाला आहेत, देवाला उपवास नसतो. म्हणून देवीला गेल्या 30 वर्षापासून मी आता तसं देवीला नैवेद्य आहे पूर्ण 2 वेळेला. नंतर संध्याकाळी देवीचा नैवेद्य झाल्यानंतर सायंपूजन होते आणि 8:30ला आरती लागते. संध्याकाळची आरती महाराष्ट्रामध्ये एवढ्या आरत्या कोण्या संस्थानला नाही, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या भोगावला संस्थांमध्ये आहेत 20-25 आरत्या संध्याकाळी म्हणल्या जातात. 8:30 पासून ते 10 वाजेपर्यंत ह्या आरत्या चालतात. एवढ्या आरत्या कुठेच म्हणल्या जात नाहीत. खूप आनंदाची गोष्ट आहे. गोंधळी असते, वाघे असते, घंटी वाजवणारे सुद्धा त्याच चालावर घंटी वाजवतात. आणि देवीचा नैवेद्य येतो त्यावेळेला गोंधळी शेळी सुंबळी जे असतात वाघे वाजवत आणतात देवीचा नैवेद्य. आणि आरती संध्याकाळी झाल्यानंतर ती सुद्धा आरती अशी बाहेर परिवार देवताला दिल्या जाते. जोपर्यंत आरती परिवार देवता आहेत पूर्ण मंदिरच्या बाजूनं, ते आल्यानंतर भक्ताला आरती दिल्या जाते तोपर्यंत नाही. आणि रात्री आरती झाल्यानंतर तीर्थ दिल्या जाते सर्वांना, आणि जेवढे भक्त उपस्थित आहेत त्यांना मात्र तांबूळ दिला जातो. दुपारी महाप्रसाद आहे, जेवढे भक्त येतील तेवढे. आणि संध्याकाळी यावेळेला मात्र तांबूळ, जेवढे भक्त आरतीला आलेले असतात तेवढ्या देवीला तांबूळचा नैवेद्य दाखवला जातो. आणि तुम्ही दुपारी पाहिलं अनेक महिला तांबूळ फुटण्याची सेवा करतात, आणि तो तांबूळ म्हणजे अप्रतिम लागतो. मुलांना जरी खाल्ला त्याच्या जिभेला काही परिणाम होणार नाही. जरी आपण सुपारी पान मुलांना खाऊ देत नाहीत, पण हा तांबूळ आहे तो देवीचा प्रसाद आहे. देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणी तांबूळ घेत नाहीत. तो तांबूळ रात्री वाटला जातो, आणि सकाळी 5 वाजल्यापासून ते जवळपास 10 वाजेपर्यंत
देवीची दिनचर्या, पूजा, नाना प्रकारचे उपचार, नाना प्रकारचे अनुष्ठान आणि सर्वेपि सुखेन संतु सर्वे संतो निरामयाः भद्रे सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. हे शारदीय नवरात्र अनुष्ठान हे जनकल्याणासाठी असते. हे नवरात्रामध्ये शारदीय नवरात्र या ठिकाणी आनंदामध्ये साजरं होतो. हे भोगाव संस्थांची ही दिनचर्या आहे आणि संस्थांच्या वतीनं हे सगळे अंशाचे कार्यक्रम केले जातात आणि याच्या संस्थांचा खूप योगदान आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून हे कार्य या ठिकाणी पूर्ण अनुष्ठान होतात. आता प्रत्येक भक्तांना उत्सुकता असते ह्या देवीची स्थापना केव्हा झालेली आहे. आता ही स्थापना आपण तर कोणी पाहिलेली नाही. ती हजारो वर्षापूर्वी देवीची स्थापना झालेली आहे. एक आख्यायिका अशी आहे की ज्या वेळेला रामप्रभू 14 वर्ष वनवासाला निघाले आणि वनवास करीत असताना हे जे भाग आहे दंडकारण्य, रामप्रभू दंडकारण्यामध्ये आले आणि रामप्रभूने वनवासाच्या काळामध्ये अनेक ठिकाणी महादेव मंदिरची स्थापना केली, कुठे शनी मंदिरची स्थापना केली, कुठे देवीची स्थापना केली. जसं भोगावला रामप्रभूच्या वनवासाच्या काळामध्ये दंडकारण्यात फिरत असताना रामप्रभूने ही दंडकारण्यामध्ये ही देवीची स्थापना केलेली आहे. आणि याचा जो उल्लेख आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव तालुका आहे आणि नांदगाव तालुक्यामध्ये नस्तनपूर हे गाव आहे. नस्तनपूर गावाला शनीची स्थापना केलेली आहे रामप्रभूने. त्यानंतर राक्षस भवनला सुद्धा गोदावरीच्या तीरी शनी मंदिर राक्षस रामप्रभूने स्थापना केलेली आहे. आणि नस्तनपूरला ज्यावेळेला मी तिथे गेलो होतो तेथील पुजारी 85 वर्षाचे ते म्हणजे आमच्या इकडे असा उल्लेख आहे की रामप्रभूने दंडकारण्यामध्ये भोगवती देवीची स्थापना केली. म्हणजे भोगवती म्हणजे इथे कोणतीच नाही आहे, जगदंबा देवी. आणि देवीची स्थापना केल्यानंतर ते नस्तनपूरला आले. नाशिकला सुद्धा काही देवीची त्यांनी स्थापना केलेल्या आहेत रामप्रभूने. मग आता त्यांनी ज्या वेळेला आपल्याला सिद्धांत दिला की आमच्या ग्रंथामध्ये की भोगावला रामप्रभूने देवीची स्थापना केलेली आहे वनवासात असताना, मग त्याची खात्री काय करून घ्यावी. आजही तळ्यामध्ये तळ्याच्या बाजूला पूर्वे दिशेला शेतीची नाहणी आहे, पण त्याच्यामुळे आम्हाला सिद्ध होतं की बरोबर रामप्रभू या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आजही त्या ठिकाणी शेतीचे नाहणे आहे. त्या ठिकाणी आजही म्हणतात तळ्यामध्ये शेतीची नाहणे जे रामप्रभू वनवासात असताना शेतीच्या स्नानाची व्यवस्था त्यांनी नाहणी बांधून केलेली आहे. ज्या अर्थी शेतीची नाहणी इथे आहे त्या अर्थी रामप्रभूंनी स्थापना केलेली आहे त्या ग्रंथावरून. आणि या सीतेच्या नाहणीचा संदर्भ 2 एकच आलेला आहे आणि त्यावेळेला ही स्थापना केलेली आहे. आपल्या समोर देवीच्या समोर दीपमाळे, हे दीपमाळ एवढी उंच आहे ती दगडाची. आता अष्टमीला दीपमाळ लावल्या जाते तर त्या दीपमाळीमध्ये किमान 1 डबा तेल बसते, 15 ते 20 किलो तेल बसते, एवढी दीपमाळ मोठी आहे. ते दीपमाळ लावल्या जाते. नंतर देवीच्या इकडे उजव्या हाताला बाजूला बाहेर एक दीपमाळ आहे आणि समोर बाहेर देवीच्या मंदिरच्या बाहेर एक दीपमाळ आहे. अशा देवीच्या महाकाली, महालक्ष्मी, सरस्वती 3 स्वरूप आहेत. 3 स्वरूपाच्या 3 दीपमाळी या ठिकाणी दगडाच्या प्राचीन काळापासून तशाच आहेत आणि त्या दीपमाळी मात्र होमाच्या वेळेला लावल्या जातात. आणि या ठिकाणी मात्र महापूजा आणि देवीचा होम चालू असताना मात्र दर्शन बंद असते. देवीचे सप्तशती पाठाचा हवन चालू असताना मात्र पडदा टाकला असतो. भक्तांना दर्शनाची सोय बाहेरून केल्या जाते. रात्री होम आला तर काही भक्तांना अडचण होत नाही, पण यावर्षी मंगळवारी अष्टमी आहे 30 तारखेला आणि दिवसा होम आलेला आहे. म्हणून हवनाच्या वेळेला हे मंदिर आम्ही सूचना देतो, पॉम्पलेटमध्ये माईकमध्ये सांगतो. हवन चालू असताना मात्र देवीचं दर्शन बंद असते आणि महापूजा चालू असताना. आणि ज्या वेळेला पूर्णावती सायंकाळी 6 वाजता होती, महाआरती होती, त्यावेळेला भरपूर आरती होतात आणि नंतर दर्शनाला सुरुवात होती. ही देवीची अष्टमी आणि नवमीची दिनचर्या. आणि नवमीला महाभंडारा असतो. बाजूला इथे खरजुला देवी आहे. ती खरजुला देवीची अशी आख्यायिका आहे की प्रत्येक भक्त ह्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्या खरजुला देवीला दर्शन घेतात. ती देवी तेलाची आहे. सकाळी पूजानंतर देवीला
पूर्ण अंगावर तेल टाकलं जाते आणि त्या देवीचं तेल आपल्या हाताला लावलं तर हाताला कोण्याही प्रकारचे आपण जे काही मागे म्हणत होतो खरूज वगैरे कधी येणार नाही, हाताला फोडे येणार नाहीत, लहान बालक असो की मोठा असो. म्हणून प्रत्येक भक्त आल्यानंतर हे विशेष आहे. त्या देवीचं तेल हाताला लावल्यानंतर अंगाला कोण्याही प्रकारचे फोडे येत नाहीत. म्हणून प्रत्येक भक्त आल्यानंतर देवीचं, किमान आमच्या गावचे तरी लहान बालक असू द्या काही असू द्या, लहान बाळाला काहीचं फोड हाताला आले तर लगेच देवीचं तेल लावतात आणि ते फोड बरे होतात. आणि ते सारखं जर लावलं कधीच येणार नाहीत. ही मोठी आख्यायिका आहे. आणि ती खरजुला देवी सुद्धा आता चांगलं मंदिर झालं एक 5 वर्षापूर्वी आणि त्याची पुनर्स्थापना झाली. त्याचा सुद्धा मंदिराचा जीर्णोद्धार झाला. इथे आल्यानंतर ह्या 2 मूर्त्या आहेत, ही सुद्धा ही देवीची मूर्ती आहे. तर या ठिकाणी ह्या मूर्तीचं दर्शन घेतलं जातं आणि हे दर्शन घेतल्यानंतर ही देवीची पालखी आहे, त्या पालखीचं दर्शन घेतलं जाते. ही पालखी उद्या 9मीला होम हवन झाल्यानंतर भंडारा झाल्यानंतर सायंकाळी 7 वाजता ही पालखी असते. यावेळेला एकदा आणि चैत्र महिन्यात अशी वर्षातून 2दा ही पालखी निघते. त्या पालखीचे दर्शन घेतलं जाते. आता ह्या ठिकाणी परडे आहेत. ज्या वेळेला माता भगिनी देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याकडे जोगवा मागण्याची पद्धत आहे. आमच्या गावामध्ये 5 घरी 10 घरी जे जोगवा मागितला जाते त्या जोगव्यामध्ये जे पीठ येते त्या माता भगिनी इथं आल्यानंतर दर्शन झाल्यानंतर या परड्यामध्ये ते पीठ टाकतात. याला म्हणतात परड्या भरणे. त्या ठिकाणी सवाष्णी असतात, त्यांना कुंकू लावून त्या माता भगिनी, आता ह्या ताई या ठिकाणी ह्या परड्या भरायला ताई, आता याला परडी भरणे म्हणतात. अशा देवीच्या ह्या पूर्ण परड्या आहेत ह्या, त्या परड्या या ठिकाणी भरल्या जातात. जेवढा जोगवा मागितला जातो तो जोगवा मात्र घरी खाल्ला जात नाही. हे विशेष आहे. तो ज्या जोगव्याचं जेवढं पीठ येते पूर्ण या ठिकाणी अर्पण केल्या जाते. ते पीठ घरी ठेवत नाहीत. ते पीठ या ठिकाणी या परड्यामध्ये ह्या देवीच्या परड्या आहेत आणि देवीच्या परड्यामध्ये ते पूर्ण पीठ टाकलं जातं. ह्या पूर्ण ज्या आहेत त्या बघा ह्या दिवसभरामध्ये हे आहे, ह्या परड्या पूर्ण अशा प्रकारच्या ह्या माता भगिनी आता ह्या बसलेल्या आहेत सगळ्या, ह्या परड्या भरायला आहेत. हे म्हणजे जोगवा मागितले पीठ आहे. यामध्ये पीठ असते, मीठ आहे, मिरच्या आहेत, काही दक्षिणा देतात आणि त्यांना हळदीकुंकू लावतात. आणि परड्या घेण्यास सगळे या ठिकाणी पूर्ण भरपूर परड्या आहेत. आता इकडे जे आहे ते घटी बसलेले आहेत. आता हे जे माता भगिनी असतात त्यांनी नवस केलेला असतो की मला मुलाचं लग्न होऊ दे किंवा मुलगी होऊ दे, सून येऊ दे, जावई चांगला भेटू दे. नवस केल्यानंतर देवी पावती आणि ते इथं 10 दिवस घटी बसतात. घटी म्हणजे देवीच्या दरबारामध्ये 10 दिवस राहणे, देवीची सेवा करणे, म्हणजे या माता बहिणी घटी बसलेल्या असतात. आता या ठिकाणी ह्या जे परड्या आहेत बघा, त्या झाल्या देवीच्या परड्या. हे गोमुख आहे, हे गोमुख म्हणजे गायचं मुख, हे तीर्थ आहे. ज्या वेळेला देवीला सकाळी अभिषेक होतो, लघुरुद्र रोजचं स्नान घातलं ते त्याच्यातून पूर्ण तीर्थ या हौदामध्ये पडते. याला गोखमुख म्हणतात. या गोखमुखात एवढ्या परड्या आहेत तिथं सुद्धा. आणि ते येणारं जे तीर्थ आहे त्या गोमुखामधलं म्हणजे देवीला स्नान घातलेले तीर्थ पूर्ण या गोमुखावाटे या ठिकाणी पडल्या जातो. हे तीर्थ लोक प्राशन करतात, डोळ्याला लावतात, सगळ्या व्याधी नाहीशा होतात. आता ह्या जे एवढ्या देवता दिसतात ह्या सगळ्या देवीच्या परिवार देवता आहेत. आपण आरती झाल्यानंतर जी आरती बाहेर येते ना ती या देवतेसाठी येते. ह्या देवाला ती आरती द्यायला जाते म्हणून ती आरती बाहेर आणावं लागते. बरेच बाहेरचे भक्त असतात आरती बाहेर कशाला न्यायची, पण ह्या देवीच्या परिवार देवता आहेत, यांना देवतेला आरती द्यावं लागते. इथं होम आहे, होमाला आरती द्यावं लागते. म्हणजे ह्या परिवार देवता आहेत. त्याच्या बाजूला पण आहेत. हे मुख ज्या भक्तांना खूप घाई आहे, रांगेत उभं राहायचं नाही, 2-3 तास लागतात, मग त्या ठिकाणी इथं घंटीची व्यवस्था केलेली आहे आणि ते मुखदर्शन, तिथून मुखदर्शन म्हणजे बाहेर पडतात. आणि या इकडच्या परिवार देवता अजून ती आरती देत आल्यानंतर पूर्ण ह्या परिवार देवता 1, 2, 3, 4 इथं गरुड आहे, हनुमान आहे, एक मूर्ती आहेत, कालभैरव आहे, हे देवीला आहे, अनेक परिवार देवता आहेत. ह्या परिवार देवतेला पूर्ण ही रोज आरती दिल्या जाते. ह्या सगळ्या परिवार देवता या देवतेच्या आरती दिल्यानंतर हे कुंड आहे,
तुम्हाला मी मग सांगितल्याप्रमाणे हे होमकुंड आहे. आता ह्या होमकुंडाच्या परड्या आहेत, ह्या जे बसलेल्या आहेत, तर त्या जे परड्या आहेत जो होम ऐकला जातो प्रत्येक टाकट इथपर्यंत येतात होमापर्यंत, याला होमाच्या परड्या म्हणतात. इथं त्या परड्या भरल्या जातात, ह्या होमाच्या परड्या आहेत. आणि आता हे जे होमकुंड आहे तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मंदिरामध्ये होमकुंड उघडे असते, पण आमच्याकडे मात्र फक्त सप्तमीला कुंड काढल्या जाते. आश्विन शुद्ध सप्तमीला आणि अष्टमीला हवन असते. त्यावेळेला मानकरी वगैरेचे पूजन करून वाघे गोंधळी ब्रह्मवंत मंत्र उच्चारामध्ये खूप थाटाने होम काढला जातो. काढून सारून वगैरे हे ज्यांचं परड्या घेतलेल्या असतात होमाच्या, हे कुंड असं स्वच्छ करून देतात. शेण गोमूत्र माती ते आपण पंचगव्य म्हणतो, दूध दही सगळ्या प्रकारचं वापरून ते स्वच्छ धुतल्या जाते हवनाच्या अगोदर. आणि हे कुंड काढल्यानंतर याच्यामध्ये अष्टमीला हवन होतं आहे. आणि हवन झाल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ते तसंच असते. आणि कोजागिरी पौर्णिमा म्हणजे आमच्याकडे तिला होमभुजी पौर्णिमा म्हणतात. तसं मग म्हणलं तुम्ही कुठं जर विचारलं काशीला जाऊन होमभुजी पौर्णिमा कधी आहे, पंचांग करतेला जरी लिहिलं तर त्याला कळणार नाही. पण आमच्याकडे लहान लेकराला कोणाला जरी विचारलं होमपूजी पौर्णिमा कधी आहे ते लगेच सांगतात. हे होमपूजी पौर्णिमा आमच्याकडे पौर्णिमेला हे कुंड बुटलं जातं. वर्षभर मात्र कुंडे अशा प्रकारचं झाकून ठेवलेलं असते. नंतर हा देवीचं वाहन सिंह आहे. आता हे जे 16 स्तंभाचा मंडप आहे, हा संभाजीनगरला इथलचे जे का बीएन राठीत त्यांनी मंडप अर्पण केलेला आहे. मंडप नव्हता हे त्यांनी दिलेला आहे. हे 16 स्तंभ आहेत त्या मंडपाचे, याला कुंड आणि मंडप म्हणतात. 16 खांब असतं त्याला ते. हे 16 म्हणजे स्तंभाचा हा मंडप केलेला आहे पूर्ण हा. आणि इथं याच्या बाजूला हे सिंह आहे. एक 5 वर्षापूर्वी ह्या सिंह या ठिकाणी बसवलेला आहे. जसं महिषासुराला मारेपर्यंत देवीनं सिंहाने युद्ध केलेलं आहे. देवीला नंतर जायचं काम पडलं. देवीचं वाहन जे हा सिंह आहे म्हणून सुद्धा इथं सिंहाचं पूजन आणि दर्शन घेतात. कारण सिंहाला शक्ती देवीने दिलेली आहे. सिंहानं खूप युद्ध केलेले आहेत. नंतर देवीनं राक्षसाला मारलेले, पण आधी बरेच राक्षस सिंहानं मारलेले आहेत. या ठिकाणी देवीचं वाहन जसं अनेक देवांचे वाहन आहेत तसं देवीचं प्रिय वाहन म्हणजे सिंह. ह्या जे सिंहाची स्थापना केलेली आहे. आणि इथून भक्त पुन्हा बाहेर पडतात. आणि लग्न झाल्यानंतर प्रत्येक नवरीचे दर्शनाला येते. कारण हे तुळजापूरचे ठाणे, तुळजापूरची बहीण आहे ही. महाराष्ट्रामध्ये या भक्तांना तुळजापूरला शक्य होत नाही जाणं, या ठिकाणी दर्शनाला येतात. हे तुळजापूरचं ठाणं आहे. मंडळी, आई जगदंबेच्या नवरात्रोत्सवातील नित्यक्रमाची शेवट ही सायंकाळच्या आरतीने होते. ठीक 8:30 वाजता आई जगदंबेच्या गर्भगृहासमोर सर्व भक्तजन ब्राह्मणगण आरतीसाठी सज्ज होतात व देवीच्या आरतीला सुरुवात होते. नवरात्र उत्सवातील देवीच्या सकाळच्या आरतीमध्ये फक्त 5 आरत्या म्हणल्या जातात, पण रात्री मात्र तब्बल 20 आरत्या आरतीमध्ये गायल्या जातात. Nanta
देवीची आरती झाल्यानंतर आरतीची ज्योत ही बाहेर आणली जाते व देवी मंदिराची प्रदक्षिणा घालत सर्व वाद्यांच्या गजरात नाचत गात ही आरती परिवार देवतेला दिली जाते व त्यानंतर परत ही आरतीची ज्योत देवी मंदिराच्या गाभाऱ्यात नेली जाते. परिवार देवतेला आरती दिल्यानंतर आरतीची ज्योत ही परत देवी मंदिराच्या गाभाऱ्यात आणली जाते. आरतीची ज्योत आणल्यानंतर देवीची मंत्रपुष्पांजली म्हटली जाते. महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका राजराजेश्वरी नमः कुलस्वामी जगदम्बा देव्याः प्रियतां नमः ध्यानं विश्वेश्वरी विश्वेशवन्या भवते भवन्ते विश्वाश्रयाय त्वयि भक्ति नम्रा नन्दितवेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्दशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि विष्णुनुते भगवति महिषासुरवरदिनि रम्यकवरदिनि शैलसुते रम्यकवरदिनि शैलसुते रम्यकवरदिनि शैलसुते कोट्यावधि अपराधपतितमि कोट्यावधि अपराधपतितमि शरणागतु गायन बन हे तचनाये गायन बन हे तचनाये विन विदोजिया जननी नास विन विदोजिया जननी करुणायो रे दुला आई गे सांभाळी गे मला गे सांभाळी गे मला कोट्यावधि अपराधपतितमे कोट्यावधि अपराधपतितमे
या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण एककरी उदासन करी भक्तासी आदि धरी विघ्ने दूर करी स्वधर्म उद्धरी दारिद्र्य माझे हरी सिद्धी स्फूर्ती धरी भुजावर करी यादो तुला अंतरे वाजा शुद्ध करे विलंबन करे भावे त्वरे सुंदरे माते कविरे मनास भरे हेतु दया सागरे माता हेतु करे मनास नवरे संघय माधारी जेने पाप सरे बुद्धी विसरे ब्रह्मांड विसंचरे ये पूर्ण करे वामुल करे ऐसे करावे करे अनाथासी अम्बे को मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर सर्व भक्तगणांना आरतीच्या प्रसाद स्वरूपात तांबूळ हा वाटला जातो. मंडळी, आई जगदंबेच्या या पवित्र नवरात्र उत्सवाविषयीची ही छोटीशी सफर इथेच संपते. भोगाव येथील हे जागृत श्री जगदंबा मातेचं मंदिर म्हणजे एक अनोखा भक्तिमय अनुभव आहे. इथे असलेली आई जगदंबेची सुंदर आणि तेजस्वी मूर्ती, प्रसन्नता देणारं निसर्गरम्य वातावरण आणि आलेल्या प्रत्येक भक्तात आईचं स्वरूप पाहून मनोभावे सेवा करणारी मंदिर समिती, हे सर्व मिळून भोगाव देवीचं हे स्थान अधिकच पवित्र बनतं. उत्सवाला आपली परंपरा म्हणून जपणारे भोगाव गावचे गावकरी, दिवसरात्र सेवा देणारी पुजारी, पोलीस कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्ते या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातूनच हा नवरात्र उत्सव आज एक महोत्सव म्हणून ओळखला जातो. वर्षानुवर्षे पार पडणाऱ्या श्री देवीसाहेब मंदिर संस्थान भोगाव येथील या शारदीय नवरात्र उत्सवातून एकच संदेश मिळतो: श्रद्धा हीच शक्ती आणि सेवा हीच खरी पूजा. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या लोकल लाईन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बोला जगदंबा माता की जय.